नमस्कार मंडळी. आता बघूयात पुढचा भाग. पुस्तक मराठी रियासत. गजनवी महमूद. मागील दोन प्रकरणातील विवेचन सामान्य आहे. पुढील हकीकतीत त्याचा उपयोग वारंवार लागेल म्हणून ते एकदम एका ठिकाणी देणे जरूर वाटले. आता पुढे हिंदुस्थानात मुसलमानांचा प्रवेश कसकसा होत गेला ते सांगण्यास आरंभ करू. महमद बिन कासिमची सिंध प्रांतावर स्वारी. सिंध प्रांतात व हिंदुस्थानाच्या इतर भागात त्यावेळेस राजपूत राजे राज्य करीत होते. प्राचीन काळापासून हिंदुस्थानाशी अरब लोकांचा व्यापार चालू होता. या व्यापाराची हकीकत ब्रिटिश रियासतीत दिली आहे. इसवी सन 637 खलीफ उमरच्या वेळेस अरबांची एक टोळी ठाणे येथे आली होती. पुढे समुद्रमार्गाने इसवी सन 664 मुहालिब नामक मुसलमान सरदार काही फौजेनिशी मुलतान पावेतो येऊन परत गेला. तथापि पुढे काही दिवसपर्यंत मुसलमानांची दृष्टी हिंदुस्थानाकडे वळली नाही. वलीद खलिफा बगदाद येथे अरबी खिलाफतीवर असता त्याची हद्द सिंध प्रांतास पोहोचून हिंदूंशी त्याच्या कलागती चालू झाल्या. त्यावेळी सिंधच्या उत्तर भागावर दाहर नामक राजपूत राजा राज्य करीत असून त्याची राजधानी अलोर म्हणून शहर होते. रोहरीच्या आग्नेयीस 5 मैलांवर हल्ली अरोन म्हणून गाव आहे, तेच दाहरचे अलोर होय. टहाचे वायव्येस 20 मैलांवर काही जुन्या बंदरांचे अवशेष आढळतात. त्या ठिकाणी देवल नावाचे एक बंदर सिंधूच्या काठी असून तेथच्या राजपूत लोकांनी मुसलमानांचे 1000 लोक पकडून ठेवले. ते दाहर राजाकडून मुसलमानी अंमलदाराने परत मागितले, पण देवल बंदर दाहरच्या ताब्यात नसल्यामुळे ती मागणी त्यास कबूल करता येईना. तेव्हा त्याचवर बसरा प्रांतातून अरब फौज खुष्कीच्या मार्गाने चालून आली. त्यावर महमद बिन कासिम नामक एक तरुण शूर सरदार त्या फौजेचा मुख्य होता. सन 712च्या उन्हाळ्यात त्याने देवल येथील देवालयावर प्रथम हल्ला करून तेथील निशाण कब्जात घेतले. तेव्हा लोक घाबरून गेले व देवालय कासिमच्या हस्तगत केले. देवालयातील पुष्कळ ब्राह्मण होते. त्यांनी सुनता करवून मुसलमान व्हायचे असे महमदाने बोलणे लाविले. ते ब्राह्मणांनी नाव कबूल केल्यावर त्याने 17 वर्षावरील सर्व ब्राह्मणांची कत्तल करून इतरास गुलाम करून स्वदेशी पाठवले. देवल बंदर काबीज केल्यावर कासिमने उत्तरेस दाहरवर स्वारी केली. उभयंताची लढाई होऊन दाहर समरांगणी पडले व त्याचा मुलगा पळून गेला. तरी तेथच्या शूर राणीने पुष्कळ फौज जमा करून पुन्हा एकवार निकराची लढाई केली, पण तिचा इलाज न चालून तिचे लोक मारले गेले आणि क्रमाक्रमाने दाहरचे सर्व राज्य महमद कासिमच्या हाती आले. दाहरच्या प्रधानासच आपला कारभारी नेमून कासिमने लोकांजवळून खंडणी वसूल केली व जझिया कर लागू केला. खंडणी देणाऱ्या लोकांचा छळ करू नये असा त्यास खलिफाचा हुकूम होता, तो त्याने पाळिला. अरबांचा हा अंमल पुढे काही वर्ष सिंध प्रांतात टिकला, पण खलिफाकडून पाठपुरावा न झाल्यामुळे तो संपला. काही अरब वसाहती मात्र उद्योग करून कायम राहिले. दाहर राजाच्या 2 मुली होत्या. त्यास बंदिवान करून कासिमने खलिफा वलोद त्यास नजर पाठवले. त्यांनी कासिमचा सूड घेण्याची एक विलक्षण युक्ती केली. वडील मुलीवर खलिफाची मर्जी बसली तेव्हा एका प्रसंगी दीनवाणीने ती मुलगी खलिफास म्हणाली, मजवर कासिमने बलात्कार केला असल्यामुळे मी भ्रष्ट आहे. कासिमचे हे दुष्कृत्य ऐकताच खलिफास अत्यंत संताप झाला आणि त्यास ठार मारून आणण्याची त्याने आज्ञा केली. त्याप्रमाणे त्यास ठार मारून त्याचे प्रेत डमाकस येथे आणविले. तेव्हा त्या मुलीस मोठा आनंद झाला आणि ती म्हणाली, माझ्या बापाचा घात करणाऱ्या दुष्टाचा चांगला सूड घ्यावा एवढ्याचसाठी मी हा आरोप त्याचवर आणला. मी भ्रष्ट नाही. हे त्या मुलीचे भाषण ऐकून व तिचे खोटे वर्तन पाहून खलिफा क्रोधान्वित झाला आणि त्यांनी तीस ठार मारले. खरा प्रकार सांगितल्यामुळे खलिफा आपणावर रागवेल आणि त्या रागाच्या आवेशात देहांत शासन करण्यास तो चुकणार नाही हे त्या मुलीस ठाऊक होते. परंतु पातिव्रत्य भंगापेक्षा मरण पत्करले असल्या निर्धाराची ती होती. म्हणून कासिमचा सूड व सत्व संरक्षण अशी दोनही गोष्ट तिने साधिल्या. मात्र हा प्रकार ऐतिहासिक पुराव्याने खरा ठरत नाही. ही निव्वळ दंतकथा होय. महमद बिन कासिमने सिंध प्रांताचा कारभार 3 वर्ष केला. या स्वारीने अरब मुसलमानांचा पाया हिंदुस्थानात कायम झाला असे नाही. 30 वर्षाच्या आतच मुसलमानास राजपुतांनी हाकून लाविले. सिंध प्रांतात धर्माच्या बाबतीत हिंदू लोकांवर मुसलमानांनी अतोनात जुलूम केले. ते हिंदू सहन झाले नाहीत.
लेन पूल म्हणतो, हिंदुस्थानाच्या इतिहासावर ह्या स्वारीपासून म्हणण्यासारखा परिणाम झाला नाही आणि मुसलमानासही काही फायदा झाला नाही. सिंध प्रांत विस्ताराने इंग्लंड एवढा आहे, पण तो वालुकामय आहे. हिंदुस्थानातील उच्च प्रतीच्या सुधारणेपुढे मुसलमानांच्या तीव्र शक्तीचा उपाय हरला. याचे कारण असे दिसते की एकतर ते भलत्याच ठिकाणी हिंदुस्थानात शिरले, दुसरे रजपूत राजांची जमात त्यावेळी जोरात होती आणि त्या सर्वांस जिंकण्यास पुरे इतकी मुसलमानी फौज खलिफाने पाठवली नाही. महमद कासिमचा पराभव झाल्यावरही त्याची अरब फौज इकडे काही काळ संकटाने दिवस कंठित होती. खलिफास या प्रांताचा विशेष उपयोग वाटला नाही. अरबांनी मुलतान येथे व इतरत्र आपल्या वसाहती स्थापिल्या. त्यांचा व हिंदूंचा लवकरच स्नेहभाव जुळला आणि दोघेही एकमेकांशी गुण्यागोविंदाने नांदू लागले. 100-200 वर्षेपर्यंत सिंध प्रांतात खालपासून वरपर्यंत पैगंबराच्या खुरेश जातीचे अरब निरनिराळ्या ठिकाणी अंमल गाजवित होते. त्यांनी हिंदूंची पुरातन बांधकामे तोडून त्यांचे दगड व सामान आपल्या नवीन इमारतीस लाविले. हल्लीही अरबांनी केलेला नाश ठिकठिकाणी दृष्टोपतीस येतो. सामानी वंश. इराणात मुसलमानांचे अनेक राजवंश झाले. त्यात 9व्या शतकात सामानी नावाचा एक वंश उदयास आला. इराणात त्यावेळी उत्तरेकडील अमुदर्या नदीपर्यंतचा प्रदेशाचा समावेश होत असे. सामान नावाचा एक इराणी सरदार होता. त्याचकडे खुरासान प्रांताचा कारभार होता. त्याचा मूळ धर्म फारशी असून त्याने मुसलमानी धर्म स्वीकारिला होता. सामानाचा एक मुलगा होता, त्यास त्याने मुसलमानी धर्माची दीक्षा देऊन त्याचे नाव आसद खान ठेविले. आसदचे 4 मुलगे मामून खलिफाच्या पदरी उदयास आली आणि त्यास 4 निरनिराळ्या प्रांताचा कारभार मिळाला. त्यापैकी फरघाना प्रांताचा कारभार अहमद यास मिळाला. हा अहमद काही दिवसांनी स्वतंत्र झाला आणि इतर भावांचे प्रांत काबीज करून त्याने आपले राज्य वाढविले. त्याची राजधानी बुखारा येथे होती. त्याचा नातू इस्माईल सन 903 मध्ये गादीवर आला. त्याने आणखी पराक्रम करून आपले राज्य सिंधू नदीपासून बगदादपर्यंत व इराणच्या आखातापासून आरल समुद्रापर्यंत वाढविले. बुखारा व समकैत ही शहरे प्रसिद्धीस येऊन बगदादसारखीच त्यांची अनेक बाबतीत भरभराट झाली. ही भरभराट 51 वर्ष टिकली. पुढील राजे दुर्बळ निघून ते राज्य मोडकळीस आले. सामानी सुलतानांच्या पदरी पुष्कळ तुर्क गुलाम मोठमोठ्या कामावर होते. तेच पुढे बलवान झाले. त्या गुलामात अलिप्तगीन म्हणून एक तुर्क होता. त्याने गजनी येथे नवीन राज्य स्थापिले आणि त्याच्या अनुजांनी सन 994 सामानी राज्य बुडवून त्याचे सर्व प्रांत गजनीखाली आले. सामानी वंशाचा शेवटचा सुलतान 1001 मध्ये मरण पावला. म्हणजे सामानी वंश 800 ते 1000 पावेतो सुमारे 200 वर्ष कसाबसा टिकला. सामानी सुलतानांची न्यायप्रियता व विद्वत्ता फारसी ग्रंथकारांनी फार वाखाणलेली आहे. सामानी अंमलात इराणात फारशी भाषेचे पुनरुज्जीवन होऊन अरबी भाषा एकदा मागे पडली, तिचा पुन्हा तिथे शिरकाव झाला नाही. अलिप्तगीन. सामानी राज्याच्या पडत्या काळात तुर्क लोकांनी आपले महत्त्व वाढविले. त्या वंशाचा 5वा सुलतान अब्दुल मलिक याजवळ अलिप्तगीन नावाचा एक तुर्क गुलाम द्वाररक्षक होता. त्याचवर राजाची मर्जी बसून त्यास सन 900 खुरासान प्रांताची सुभेदारी मिळाली. अब्दुल मलिक मरण पावल्यानंतर त्याचा मुलगा मन्सूर ह्यास बुखारा येथे गादी मिळू नये अशी अलिप्तगीनने खटपट चालवली. त्यावरून मन्सूरने अलिप्तगीनास खुरासानच्या सुभेदारीवरून दूर केले. तेव्हा तो पळून काबुलाकडे गेला आणि काही फौज जमवून त्याने एक गजनी येथे स्वतंत्र राज्याची स्थापना केली. त्यावेळी पंजाबपासून काबूलपर्यंतच्या प्रदेशावर शाही ब्राह्मण राजा जयपाल राज्य करीत असल्यामुळे या नूतन गजनवी राज्याचा विस्तार पूर्वेकडे होऊ लागताच त्यांचा कलह जुंपला. जयपालची राजधानी वाहिद सिंधूच्या पश्चिमेस असून पूर्वेस लाहोर ही दुसरी राजधानी होय. अलिप्तगीन सन 976 मरण पावला. आजच्यासाठी धन्यवाद.